जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा 2026 या अनुषंगाने TET पेपर क्रमांक 1 मधील परिसर अभ्यास आणि TET पेपर क्रमांक 2 यामधील सामाजिक शास्त्र या घटकांची तयारी या माध्यमातून आपण करत आहोत. तर आपण बघूया या ठिकाणी काही महत्त्वाचे जे काही स्पष्टीकरणासह प्रश्न आहेत. तर त्यामध्ये भूर्जपत्र भूर्ज वनस्पतीच्या सालीपासून तयार केले जाते. भूर्ज वनस्पती कोठे आढळते? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 राजस्थान, 2 उत्तराखंड, 3 काश्मीर, 4 दख्खनचे पठार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर काश्मीर या ठिकाणी आपल्याला ही वनस्पती आढळते. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, राजस्थान आणि जे काही असणारं उत्तराखंड आहे या ठिकाणी मात्र खेजरी नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. आणि या खेजरी वनस्पतीच्या बघा तोडीच्या बाबतीत जर बघितलं तर त्यामुळं एक उत्तराखंडमध्ये चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेलं पाहायला मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला राजस्थानमध्ये बिश्नोई आंदोलन झालेलं होतं खेजरी वनस्पतीच्या तोडण्यावरून. एक बघा, हे दोन्ही पर्यावरणविषयक आंदोलन आहेत. तर भुर्जपत्र ही वनस्पती कोठे? तर काश्मीरमध्ये आढळते. पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत या ठिकाणी. हडप्पा संस्कृतीला भारतीय इतिहासाचे स्वर्णपान कोणी म्हटले? तर प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय 2 स्वातंत्र्यवीर सावरकर, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 इंदिरा गांधी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हडप्पा संस्कृतीला भारतीय इतिहासाचे स्वर्णपान म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण या ठिकाणी. हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी गोदी म्हणजेच बंदर सापडले आहे? बघा, म्हणजेच की जी की हडप्पा संस्कृती एक भव्य दिव्य अशी संस्कृती, आणि या बंदराच्या माध्यमातून अरब व्यापाऱ्यासोबत सुद्धा एक व्यापार होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे जे काय असणारं एक बंदर आहे ते कोणतं? तर पर्याय क्रमांक 1 दायमाबाद, 2 राखीगडी, 3 लोथल, 4 धवलावीरा. तर लक्षात घ्या, हडप्पा संस्कृतीतील एक प्रसिद्ध बंदर होतं ते म्हणजेच की लोथल. खूप साऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न बघा पाहायला मिळतात आपल्याला. तर आता या ठिकाणी एक राखीगडी एक पर्याय आहे मित्रांनो. तर हडप्पा संस्कृतीचं संग्रहालय या ठिकाणी बघा उभारलेलं पाहायला मिळतं आपल्याला. हडप्पा संस्कृतीचं संग्रहालय किंवा हडप्पा संग्रहालय याची निर्मिती कोठे? तर राखीगडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला दायमाबाद जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, गोदावरी नदी खोऱ्यामध्ये असणारं हे ठिकाण आहे दायमाबाद. हडप्पा संस्कृतीतलं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण आहे. किंवा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीतील एक महत्त्वाचं ठिकाण पाहायला मिळेल? तर सिंधू संस्कृतीमधलं तर दायमाबाद. पुढचा पॉईंट आहे की नांगरलेल्या शेताचा पुरावा हडप्पा संस्कृतीत कोणत्या ठिकाणी सापडला? तर पर्याय 1 आलमगीरपूर, 2 कालीबंगन, 3 लोथल, 4 मोहेंजोदडो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा सापडला. आणि काळ्या रंगाच्या जी काही बांगड्या त्यासुद्धा आपल्याला कालीबंगन या ठिकाणी सापडलेल्या होत्या. आलमगीरपूर जे की हडप्पा संस्कृतीतलं अतिपूर्वेचं ठिकाण होतं. त्याच्यानंतर लोथल आपण पाहिलं जे की एक महत्त्वाचं बंदर होतं. मोहेंजोदडो लक्षात घ्या, IMP आहे ते सुद्धा महत्त्वाचं, म्हणजेच की महास्नानगृह त्या ठिकाणचं प्रसिद्ध. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, हडप्पा संस्कृतीमधील महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले? पर्याय क्रमांक 1 लोथल, 2 राखीगडी, 3 मोहेंजोदडो, 4 दायमाबाद. तर योग्य उत्तर काय असणार आहे आपलं? तर मोहेंजोदडो. लक्षात घ्या, मोहेंजोदडो हे सिंधू या नदीकाठी आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वाचं कोणत्या नदीकाठी? तर सिंधू नदीकाठी असणारं हे ठिकाण कोणतं? मोहेंजोदडो. लक्षात घ्या, आपल्या भारतामधील एक महत्त्वाची नदी मानली जाते सिंधू. 2900 किमी लांबी आहे सिंधू नदीची एकूण लांबी, आणि भारतातील लांबी आहे 700 किमी. तर पुढे जाऊन आपण बघूया महत्त्वाचा पॉईंट आपल्या या व्हिडिओमधला. मोहेंजोदडो हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? प्रश्न लक्षात घ्या. तर पर्याय क्रमांक 1 गोदावरी, 2 दाशक, 3 सिंधू, 4 रावी.
तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. गोदावरी खोऱ्यामध्ये आपण जे काय बघा ठिकाण बघितलं दायमाबाद. लक्षात घ्या. प्रश्न आपल्याला येतात मित्रांनो या संदर्भात. लक्षात घ्या. पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता पहा. त्यामध्ये दाश्क, सूतकांगेडोर हे एक महत्त्वाचं बघा ठिकाण पाहायला मिळेल आपल्याला. सूतकांगेडोर बलुचिस्तान या भागामध्ये हे ठिकाण सूतकांगेडोर. तर लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे दाश्क नदीकाठी सूतकांगेडोर. त्याच्यानंतर रावीकाठी हडप्पा पाहायला मिळतं आपल्याला. चला तर पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा प्रश्न आहे की हडप्पा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे. तर सोपा प्रश्न असेल मित्रांनो. तर रावी नदीकाठी. लक्षात घ्या. तर लाहोर हे ठिकाणसुद्धा रावी नदीकाठी पाहायला मिळतं आपल्याला. 1929चं एक ऐतिहासिक राष्ट्रीय सभेचं अधिवेशनसुद्धा लाहोर या ठिकाणी झालेलं होतं. त्याच्यानंतर चिनाब एक पर्याय आहे. मांडा हे ठिकाण आहे बघा. अतिउत्तरेचं ठिकाण आहे आपल्या सिंधू संस्कृतीमधलं किंवा हडप्पा संस्कृतीमधलं. हिंडन आलमगीरपूर आहे. अतिपूर्वेचं ठिकाण आहे हडप्पा संस्कृतीमधलं आलमगीरपूर आणि हिंडन नदीकाठी आलमगीरपूर. पुढे आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे की हडप्पा संस्कृती कोणत्या प्रकारची होती. पर्याय क्रमांक ग्रामीण, 2 नागरी, 3 ग्रामीण नागरी, 4 यापैकी नाही. तर हडप्पा संस्कृती ही नागरी स्वरूपाची संस्कृती, नागरी स्वरूपाची संस्कृती गणली जाते. तर प्रश्न यापूर्वीसुद्धा आलेला आहे अशा स्वरूपाचा. तर पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हडप्पा संस्कृतीमधील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते. तर पर्याय क्रमांक 1 आलमगीरपूर, 2 मांडा, 3 दायमाबाद आणि 4 सूतकांगेडोर. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे की हडप्पा संस्कृतीमधलं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं. तर पर्याय क्रमांक 3 दायमाबाद हे आपल्या महाराष्ट्रामधलं ठिकाण आहे मित्रांनो. महाराष्ट्रामधील जे काय गोदावरी खोऱ्यामध्ये हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये हे ठिकाण पाहायला मिळतं. कोणतं. दायमाबाद. तर एक लक्षात घ्या, महत्त्वाचं पॉईंट आहे की आलमगीरपूर जर बघितलं आपण तर अतिपूर्वेचं ठिकाण असणार आहे. अतिपूर्वेचं म्हणजेच की हडप्पा संस्कृतीमधलं. आणि ते कोणत्या नदीकाठी. तर हिंडन यापूर्वीच्या प्रश्नामध्ये सुद्धा विश्लेषण पाहिलं आपण ते. त्याच्यानंतर मांडा आहे. अति उत्तरेचं ठिकाण असेल आपल्या हडप्पा संस्कृतीमधलं. अति उत्तरेचं हडप्पा संस्कृतीतलं ठिकाण कोणतं. मांडा. आणि मांडा कोणत्या नदीकाठी आहे. तर चिनाब नदीकाठी आहे बरं का. हे सुद्धा लक्षात घ्या. चिनाब या नदीकाठी मांडा. त्याच्यानंतर सूतकांगेडोर अति पश्चिमेचं ठिकाण आहे बघा हे. दाश्क नदीकाठी साधारणतः बघा आपल्याला बलुचिस्तानमध्ये याचं स्थान पाहायला मिळेल. तर या ठिकाणी बघा विचारला जाईल की भारताचा समावेश आशियाच्या कोणत्या भागात होतो. पर्याय क्रमांक 1 उत्तर आशिया, 2 पूर्व आशिया, 3 दक्षिण आशिया, 4 पश्चिम आशिया. तर लक्षात ठेवायचं आपल्याला पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. दक्षिण आशियामध्ये आपल्या भारताचा समावेश पाहायला मिळतो होताना. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर एक महत्त्वाची अशीच एक्झाम ओरिएंटेड माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.